नमस्कार मित्रांनो, थोडा विराम. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रेरणादायी प्रसंग वाचणार आहोत, जो महाराष्ट्राचा गौरव आहे. फेब्रुवारी कोष्टकी रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचे पूर्ण नाव शिवाजी भोसले होते, यांचा जन्म झाला. महाराजांच्या आई जिजाबाई आणि वडील शहाजी भोसले यांच्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्या जन्मभूमीवर कायमचा राहिला. बालपणापासूनच महाराजांचे धाडस आणि पराक्रम लक्षात येत होते. ते स्वातंत्र्याच्या प्रेमाने आणि न्यायाच्या भावनेने भरलेले होते. अवघ्या 16 वर्षांचे असतानाच महाराजांनी प्रतापगड किल्ला जिंकला आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचे पहिले पाऊल टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू केला आणि नव्या राज्याची सुरुवात झाली. महाराजांचे स्वराज्य हे हिंदूपद पादशाहीच्या रूपाने व्यक्त झाले, जिथे सर्व धर्मियांचा आदर आणि न्यायाचा आधार होता. महाराजांच्या जीवनातील एक महत्वाची घटना म्हणजे अफजल खानाचा वध होता. या पराक्रमाने महाराजांचे शौर्य आणि धैर्य प्रत्यक्षात आले. ते स्वराज्य स्थापनेच्या शिखरावर पोहोचले आणि हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आणि आदर्श बनले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची प्रतिष्ठा केली आणि सागरी सुरक्षेचे नवे मार्ग दाखवले. त्यांचे कार्य आणि त्यांचा पराक्रम आजही लोकांसाठी आदर्श म्हणून महाराष्ट्राची गाथा सांगतात. तो रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आता हे किल्ला आणि ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती बनले. महाराजांच्या जीवनाचा शेवटचा प्रवास हे एप्रिल रोजी संपला, पण त्यांचे आदर्श आणि प्रेरणा आजही जिवंत आहेत. महाराजांचे प्राण हे स्वराज्य होते आणि स्वराज्य स्थापनेची लढाई ही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा ही प्रेरणा आणि समर्पणाचा आदर्श आहे. धन्यवाद मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा आपल्याला अधिक संवेदनशील बनवो आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याच्या स्थापनेचा प्रवास सुरू करूया. जय भवानी, जय शिवाजी.